बाल्कनीत एकटीच बसलेली रेणूच्या टेबलवरची कॉफी आता थंड झाली होती. हलकासा रिमझिम पाऊस आता मुसळधार पावसात बदलला होता. ती त्या पाण्याच्या मोठ्या धारांकडे एकटक बघत होती. जणू तिचा विचार कुठेतरी दुसरीकडेच होते. मम्मी पप्पा वकिलाशी बोलायला गेले होते. घरात ती एकटी होती. तिच्या नजरेसमोर वारंवार नीता दिदीचा चेहरा येत होता. नीता दिदी तिची जाऊ होती. म्हणायला त्यांचे दोघांचे नाते धीरानी जेठानीचे होते. पण खरं तर नीता दिदी तिच्या मोठ्या बहिणीसारखी सिद्ध झाली होती. ती नसती तर काय झाले असते देव जाणे. तिने तिला त्या नरकातून बाहेर काढले होते जिथे ती स्वर्ग शोधायला गेली होती. हो, स्वर्गाहून सुंदर असं घर बसवण्याच्या इच्छेत तिने यशला निवडले होते. दोघे एकाच ऑफिसमध्ये काम करत होते. त्यांची मैत्री झाली. हळूहळू ती प्रेमात बदलली. हे कसे आणि कधी झाले रेणूला कळलेच नाही. प्रत्येक प्रेमी जोडप्यासारखे ते एकमेकांसोबत जगण्याच्या मरण्याच्या गोष्टी करत, हातात हात घालून मॉलमध्ये फिरत, लंच आणि डिनरही एकत्र करत. यश तिच्या मागे पुढे फिरायचा, तिची खूप काळजी घ्यायचा. रेणू त्याच्या केअरिंग स्वभावावर फिदा होती. तिला आठवतंय, ऑफिसचे वॉटर प्युरिफायर खराब झाले होते. गरमी इतकी होती की एसी ऑफिसमध्येही घसा कोरडा पडत होता. तिने म्हटले, यश मी तहानले आहे, मला पाणी खूप लागते आणि नॉर्मल पाणी मला सूट होत नाही. त्यावर यश म्हणाला, हा बंदा कसल्या कामाचा, आता पाण्याची बाटली घेऊन येतो. अरे यार, 3-4 किलोमीटर जावं लागेल. शहराच्या इतक्या दूरच्या साईटवर जॉईनच करायला नको होते. रेणू उदास स्वरात म्हणाली, मॅडम, एक दिवस पाणी नाही मिळाले तर लगेच नोकरी सोडायचा विचार केलात का? बंद्याला सेवा करण्याची संधी तर द्या. तो असा हसून म्हणाला जसा प्रपोजच करतोय आणि तीरासारखा निघून गेला. रेणू खिडकीत येऊन त्याला मोटारसायकल स्टार्ट करून जाताना बघत होती. जेव्हा तो दिसेनासा झाला तेव्हा ती हसून हलकेच डोकं हलवत हसली. पागल. आणि टेबलवर येऊन काम उरकायला लागली. मम्मी पप्पा लग्नाची गोष्ट काढायला लागले होते. एके दिवशी रेणूने आईला फोनवर यशबद्दल सांगितले. आई आश्चर्यचकित झाली. आपल्या पप्पांना ओळखत नाही का? एकतर तो मुलगा तुझ्या पसंतीचा आणि त्यात जाती वेगळी. हे तुझ्या विचारासारखे सोपे नाही. मम्मी, जातपात काहीही नसते, फक्त मन जुळायला पाहिजे. आणि मी पहिली मुलगी नाहीये जी दुसऱ्या जातीच्या मुलासोबत लग्न करणार आहे. समाजात कितीतरी असे लग्न होत आहेत. तो किती चांगला आणि केअरिंग आहे. तुम्ही एकदा भेटा, मग कळेल. पप्पा तयार नसले तरी ती हट्ट करून बसली. आई दोघांच्या मध्ये होती. मोठी बहीण आणि भाऊ यांचे लग्न झाले होते. त्यांनीही पप्पांना समजावले. आई निश्चिंत होती की तिच्यापेक्षा लहान कोणी नव्हते की तिच्या लग्नानंतर काही अडचण होईल. काही वेळाने पप्पा थोडे थोडे नरम पडले आणि यशला भेटायला तयार झाले. 56 दिवसांपर्यंत ते लोक नोएडाच्या हॉटेलमध्ये राहिले होते. रेणू गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहत होती. तिने ऑफिसमधून सुट्टी घेतली होती. यश आईवडिलांना आवडला होता. उंच, सळसळीत, गोरा गोरा यश खूप बोलायचा आणि मनमोकळेपणाने हसायचा. खरंच इतका केअरिंग न त्यांचा मुलगा होता ना जावाई. आईच्या हातात एखादे लहान पॅकेट दिसले की तो लगेच घेत म्हणायचा, ओहो आंटी, मुलगा असताना तुम्ही सामान का उचलता? रस्त्यात सगळ्यांची काळजी घेत असे. छोट्या छोट्या गोष्टींचे त्याला लक्ष असे. काही लागेल का? तहान लागली आहे का? थकलात का? आराम करू का? त्यानंतर 2-3 वेळा पप्पांनी यशला भेटले. तो प्रत्येक वेळी हसतमुख, उत्साही भेटला. शेवटी पप्पांनी लग्नाला होकार दिला. जेव्हा त्याच्या आईवडिलांना भेटण्याची वेळ आली तेव्हा त्याने सांगितले की तुम्ही इतक्या लांब का याल? माझे मम्मी पप्पा उन्नावला येणार आहेत, तिथेच त्यांना भेटा. त्याचे घर हिमाचलमध्ये होते, त्यामुळे सगळ्यांना ही कल्पना चांगली वाटली. आत्याच्या मुलाचे लग्न होते. सगळे उन्नावमध्ये जमले होते. यशचे आईवडील, भाऊ भाऊजय आणि त्यांची 2 मुलेही आले होते. सगळे आनंदी आणि आपुलकीने वागणारे होते. यशची सुंदर सोज्वळ भाऊजई नीता थोडी शांत होती आणि कमी बोलत होती. शांत स्वभावाची असावी कदाचित. रेणूचे लग्नाचे ठरले. पंडितजींनी दिवस आणि मुहूर्तही ठरवून दिला. दान हुंड्याचा विषय आला नाही. पण यशचे वडील हसत म्हणाले, व्याहीण बुवा, रेणू तुमची सगळ्यात लहान आणि लाडकी मुलगी आहे. तिच्यासाठी तुम्ही बऱ्याच गोष्टी जमवल्या असतीलच. आता अजून काय करायचे आहे तुम्हाला? ओहो, हे काय बोलण्यासारखे आहे? व्याहीण बुवा दिलखुलास खर्च करणार आहेत. हे लग्न खूप ताटामाटात होईल, नाही का व्याहीण बुवा? यशची आई हसत म्हणाली. लग्नाच्या 10 दिवस आधी यशच्या पप्पांचा फोन आला. व्याहीण बुवा, यश बडबडा वाटतो, पण खरे तर तो लाजाळू आहे. त्याला रेणूसाठी एक गाडी घ्यायची इच्छा आहे. स्वतःची गाडी घ्यायला त्याला थोडा वेळ लागेल. तो तुम्हाला सांगायला कचरतोय. पण मी म्हटलं, इच्छेला इतकं का दाबावे? तुम्ही गाडीच्या पैशांसाठी रक्कम पाठवा. यशला इथे एक गाडी आवडली आहे. 9.5 लाखांची आहे. पण शोरूम आपल्या ओळखीच्या लोकांचे आहे. ते डिस्काउंट देत आहेत. 9 लाखांत मिळून जाईल.
पप्पांना काहीच बोलता आले नाही. भैयाने हे ऐकले आणि संतापला. अरे हे तर सरळ सरळ हुंडा आहे. इतक्या लवकर पैसे कुठून आणायचे? हे लोक लालची वाटतायत. रेणूला खूप वाईट वाटले. ती म्हणाली, एक गाडीच तर मागत आहे, तीही माझ्यासाठीच. रेणू म्हणाली, भैयाला तेही द्यायची इच्छा नाहीये. लग्नानंतर तो बदललाय. बहिणीचा आनंद काही मोलाचा नाहीये का? लग्नाला काही दिवसच उरले होते. सगळी तयारी झाली होती आणि खूप पैसेही खर्च झाले होते. प्रतिष्ठेचा प्रश्न होता. फक्त या कारणासाठी लग्न तोडणे मूर्खपणाच होते. रेणू ही कुठे ऐकायला तयार होती. काहीतरी करून पैशांचा बंदोबस्त करून त्यांना द्यावेच लागले. त्यानंतर लग्नाच्या दिवसापर्यंत कधी चैन, कधी अंगठी, कधी सोफा बेड, तर कधी अजून काही गोष्टींची मागणी केली जात होती. रेणू प्रेमात इतकी अंध झाली होती की तिला समजत नव्हते की या मागण्या म्हणजेच हुंडा आहे. भैया आणि पप्पा तिला समजावायचा प्रयत्न करायचे, पण तिला वाटायचे की आजही ते यशला मनापासून स्वीकारत नाहीयेत. आई ही संभ्रमात होती की काय करावे. ती मुलीचे मनही दुखवू इच्छित नव्हती आणि पती आणि मुलाचे तर्कही योग्य वाटत होते. रेणू लग्नानंतर सासरी आली. ती अत्यंत खुश होती. घर खूप मोठे नव्हते. 3 छोट्या छोट्या खोली होते. एक छोटेसे ड्रॉइंग रूम, किचन आणि बाथरूम. तिला वाटायचे की इथे किती दिवस राहायचे. शेवटी तिला नोएडालाच जायचे होते. तिच्या खोलीत जेठानीची मुले दिवसभर मस्ती करत खेळत असायची. तिला खूप छान वाटायचे. सगळेजण तिला भरपूर बोलत आणि प्रेम देत, पण जेठानी थोडे कमीच बोलायची. जेव्हा रेणू किचनमध्ये जायची तेव्हा जेठानी म्हणायची, थोडे दिवस आराम कर, नंतर तर काम करायचंच आहे. हळूहळू रेणूला लक्षात यायला लागले की तिच्यासमोर सगळे ठीक बोलतात, पण ती खोलीत असली की तिला असं वाटायचे की लोक तिच्यापासून काहीतरी लपवून खुसफुस करतात. ती जशी सगळ्यांजवळ जायची तसं सगळे एकदम गप्प होऊन तिच्याशी बोलायला लागायचे. एके दिवशी दुपारी सगळे आराम करत होते. जेठ घरी नव्हते. यश लेटून झोपत होता. रेणू उठून जेठानीच्या खोलीत गेली. त्यांनी तिला प्रेमाने जवळ बसवलं. यश झोपला आहे का? जेठानीने विचारले. हो दीदी, म्हणून तुमच्याकडे आले. ती हसून म्हणाली. हा प्रश्न काहीतरी वेगळाच वाटला, असं तिला वाटले. तेवढ्यात यश तिथे आला आणि म्हणाला, अरे यार, तू इथे आहेस का? चल ना यार. याने ती हसली आणि उठली. मात्र जेठानीचा प्रश्न तिच्या मनातून जात नव्हता. तिने पाहिले की प्रत्येक वेळी कुणीतरी तिच्यासोबत असायचे. जणू काही सावलीप्रमाणे तिचा पाठलाग करत होते. ती जेठानीशी खूप जवळची होऊ नये अशी सगळ्यांचीच इच्छा होती जणू. एके दिवशी संध्याकाळी जेठानी नाश्ता बनवत होती. तेव्हा रेणू मदत करायला किचनमध्ये गेली. तिने पाहिले की पक्वान करताना जेठानीच्या डोळ्यात पाणी होते. रेणूने विचारले, दीदी तुम्ही रडताय का? अरे नाही ग, कांदे कापलेत ना म्हणून. जेठानी पटकन अश्रू पुसत म्हणाली. रेणूला कळून चुकले की कांद्यामुळे नव्हे तर दुसरीच काहीतरी गोष्ट आहे जी त्यांना रडवत आहे. 10-12 दिवस उलटले होते. त्यांच्या सुट्ट्या संपायच्या होत्या. एके रात्री यश म्हणाला, मी नोएडा जातो आहे. मम्मी पप्पा म्हणतात तू काही दिवस त्यांच्यासोबत राहा. रेणू थोडी चकित झाली आणि म्हणाली, तुला माहिती आहे ना, आपल्याला आणखी सुट्टी मिळणार नाही. यश म्हणाला, मी ऑफिसमध्ये बोलतो. तिथे आपले वेतनही कमी आहे. कधी कधी वाटतं स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, पण लग्नाआधी तर आपले असे काही ठरले नव्हते. रेणू आश्चर्याने म्हणाली. बस, आता तू इतके प्रश्न का विचारतेस? यशच्या आवाजात बदल होता. रेणूने वाद न वाढवता विषय सोडून दिला, पण तिला जाणवले की यशचा इतका कडक स्वभाव कधीच नव्हता. तिने विचार केला की कदाचित मम्मी पप्पांशी काही तणाव झाला असेल. काही दिवस इथेच राहते, मजा करू शकते. मला तरी इथे कायमचे राहायचे नाही. यश 2 दिवसांनी निघून गेला, पण तरीही ती जेठानीशी विशेष बोलू शकत नव्हती. दोघी जरी बोलत असल्या तरी सासू कोणता ना कोणता बहाणा शोधून त्यांना वेगळ्या कामात गुंतवायची. तिला असं वाटायला लागले की नक्कीच काहीतरी आहे. तिचे मम्मी पप्पांचीही बोलणे खूपच कमी झाले होते. यश गेल्यावर दोन्ही मुले तिच्यासोबतच झोपायला लागली आणि सासूही तिच्या खोलीत झोपायला आली. नवीन सुनेला एकटी कशी ठेवणार? यशला गेलेल्या 1 आठवडा झाला होता. ती दिवसात फोन करायची तर तो म्हणायचा, आजकाल कामाचा ताण वाढलाय. रात्री 2-4 मिनिटेच बोलायचा. थोडं मम्मी पप्पांशी बोलायचा आणि फोन कट करायचा. एके रात्री अचानक खूप मोठ्या आवाजात काहीतरी ऐकू आले आणि ती घाबरून उठली. आवाज दुसऱ्या खोलीतून येत होता. रेणू हळूच ड्रॉइंग रूममध्ये आली. आवाज जेठानीच्या खोलीतून येत होता. सगळे बहुधा तिथेच होते. ती हळूच पाय टाकत त्या खोलीच्या दिशेने गेली. दार थोडेसे उघडे होते. तिने हलक्या फटीतून आत पाहण्याचा प्रयत्न केला. अचानक आवाज आला, चटाक. त्याचवेळी सासऱ्यांनी जेठानीच्या गालावर चापट मारली आणि ती घाबरली. जेठानी अशा निरीह अवस्थेत होती जशी कसायासमोर असलेली मेंढी. पप्पा, रागावर नियंत्रण ठेवा. दुसऱ्या खोलीत रेणू झोपली आहे, जेठ म्हणाला. सासरे रागाने काहीतरी बडबडत होते.
रेणू हळूच परत आपल्या खोलीत आली. डोळे मिटून झोपायचे नाटक केले, पण तिने जे पाहिले होते ते तिच्या डोळ्यांपुढून जात नव्हते. थोड्या वेळात सासू आली. लाईट लावून पाहिले की ती जागी आहे की नाही. जेव्हा खात्री झाली की सगळं ठीक आहे तेव्हा तीही तिच्या शेजारी झोपली. अगदी सगळं नॉर्मल होते. नीतादीच्या डोळ्यांखाली सूज आली होती, पण ती नेहमीप्रमाणे किचनमध्ये होती. 9-10च्या सुमारास रेणूने पाहिले की ड्रॉइंग रूममध्ये कुणीतरी बसलेले होते, ज्याच्याशी सासरे आणि जेठ बोलत होते. तो माणूस हळूहळू पण त्रासिकपणे बोलत होता. सासरे आणि जेठ त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. तिला काहीच कळत नव्हते. हवेत तरंगणाऱ्या शब्दांमधून तिला असे वाटले की तो माणूस आपल्या बाकीची रक्कम मागत आहे. घर रिकामे करण्याबाबत काहीतरी बोलणे चालू होते, पण तिला काही स्पष्ट समजत नव्हते. ती कुणाला विचारणार? या घरातील गूढ गोष्टी ती कशा जाणून घेणार? तिने नवऱ्याशी बोलायचे ठरवले. हाय हॅलो झाल्यावर तिने विचारलं, यश तू परत कधी येणार आहेस? अजून थोडा वेळ लागेल, तो उत्तरला. आता विचार करतोय की राजीनामा देऊनच येऊ, यश म्हणाला. रेणूला थोडा संशय आला. ती काही वेगळ्या कारणासाठी फोन करत होती, पण इथे तर एक नवीन बातमी होती. का? दुसरी नोकरी मिळाली का? रेणूने विचारले. अगं दिवस रात्र काम करत राहिलो तर नोकरी कशी मिळेल? आता तिथे जाऊन नीट प्रयत्न करेल, यश म्हणाला. एक गोष्ट अजून आहे, मी स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छितो. तुझ्या पप्पांना सांग ना की सध्या थोडी मदत करावी, नंतर परत करेन. सध्या 4-5 लाख रुपये तरी देऊ शकतील का ते? यशने अगदी निर्धास्तपणे हे सांगितले. पण रेणूच्या मनाला लागले. यशचा असा स्वभाव तिने कधी पाहिला नव्हता. रडवेल्या स्वरात तिने म्हटले, पप्पांना कसं सांगू? त्यांनी नुकतंच लग्नात इतका खर्च केलाय. नवं काय केलंय त्यांनी? मुलीचे लग्न म्हणजे खर्च करतातच सगळे. तू तर त्यांची लाडकी आहेस, तुझ्यासाठी इतकंही करू शकत नाहीत का? असं म्हणून यशने फोन ठेवला. रेणू हादरून गेली. दुपारी जेवणानंतर नीता दिदी किचन आवरत होती. रेणू पाणी घ्यायला गेली आणि हळूच विचारले, दिदी रात्री काय झालं होतं? नीता दिदीच्या डोळ्यात पाणी आले. तिने इकडे तिकडे पाहिलं आणि ब्लाऊजमध्ये लपवलेला एक कागद काढून पटकन तिच्या हातात दिला. अगदी हळू आवाजात फुसफुसली, सगळ्यांच्या नजरेतून वाचून हे वाच. नीता दिदीच्या डोळ्यात पाणी होते. गळा भरून आला होता, पण पत्र देताना तिच्या चेहऱ्यावर निर्धार दिसत होता. रेणू अवाक झाली. तिने पटकन पत्र घेतले आणि खोलीत गेली. सासरे ड्रॉइंग रूममध्ये होते. सासू सिरियल पाहत होती. तिने लगेचच कागद काढला आणि श्वास रोखून वाचू लागली. प्रिय रेणू, आतापर्यंत तुला समजले असेल की आपल्यावर सतत लक्ष ठेवले जाते. त्यामुळे सगळ्यांपासून लपून कसेबसे लिहित आहे. जितकं लिहीन त्याहून अधिक समजून घे. तू चुकीच्या मुलाशी लग्न केले आहेस. इथला प्रत्येक माणूस 2 चेहरे ठेवतो, जे तुला नंतर समजतील. माझे लग्न फसवून लावले गेले. या घराचा सगळा खर्च आणि ठाटबाट माझ्या पप्पांच्या पैशांवर चालते. हे लोक नेहमी मारझोड करून माझ्याकडून पैसे मागतात. मी किती वेळा पप्पांकडून पैसे मागणार आणि ते किती काळ देणार? तुला फसवण्यासाठी यशने शालीनतेचे नाटक केले. आता हळूहळू त्याचे खरे रूप दिसेल. तुझ्याबरोबरही हेच होईल. लवकरच तो इथे येईल. हे घरही या लोकांचे स्वतःचे नाही, भाड्याचे आहे. मी या नरकात अडकले आहे, पण तुझे अजूनही काही बिघडलेले नाही. तू इथून निघून जा. तुझा नरक मी भोगते, तू तुझा स्वर्ग जप. रेणूच्या पायाखालची जमीन सरकली. यश हळूहळू आपला मुखवटा काढून दाखवत होता हे तिला जाणवायला लागले होते. तिच्या मनातला प्रेमाचा उन्माद कधीच नाहीसा झाला होता. आता तिला जाणवू लागले की नीता दिदीसोबत बोलण्यापासून तिला नेहमी रोखले का जाते? का तिच्यावर सतत कोणीतरी सावलीसारखे लक्ष ठेवून असते? जितकं विचार करायची तितकेच दुःख व्हायचे. पप्पा आणि भावाने तिला किती समजावले होते. तिने मोकळा वेळ मिळाल्यावर पटकन आईला फोन केला. आई काही विचारू नकोस सध्या, फक्त कुठल्या तरी बहाण्याने मला इथून बोलावून घे. तिथे आल्यावर सगळं सांगते. आई बाबा समजले की मुलगी मोठ्या अडचणीत आहे. त्या दिवशी रेणूच्या पप्पांनी व्याहीणबुवांना फोन केला. रेणूच्या आईची तब्येत अचानक खूपच बिघडली आहे. ती हॉस्पिटलमध्ये आहे. कृपया रेणूला घेऊन या. सासू सासरे विचारही करू शकले नाहीत की त्यांच्या वागण्याबद्दल कोणाला काही समजेल. नवीन सुनबाईला एकटीला कशी पाठवणार म्हणून सासूने म्हटलं, रेणूला तिथे पोहोचवून या. यश येईल तेव्हा तो तिला परत घेऊन येईल. दुसऱ्या दिवशी रेणूने काही कपडे बॅगमध्ये टाकले. दागिने सासूच्याचकडे होते. त्यांनी आधीच म्हटले होते की हे तू सध्या सांभाळू शकणार नाहीस, नंतर लॉकरमध्ये ठेवून दे. अशा परिस्थितीत तिने मागणे करणं शक्य नव्हते. तिचे मुख्य उद्दिष्ट फक्त तिथून बाहेर पडणे होते. जाताना ती नीता दिदीच्या गळ्यात पडून रडू लागली. रस्ताभर नीता दिदीच्या डबडबलेल्या डोळ्यांच्या आठवणी तिच्या मनात राहिल्या. तिला वाटले, नीता दिदी तिच्या फक्त जेठाणी नसून मोठी बहीण आहे. तिची एक मदतकार आहे. घरी पोचल्यावर आईने तिच्या खोलीत थोडी आजारी असल्याचे नाटक केले होते.
पण मुलीच्या काळजीने त्यांना खरंच आजारपण येत होते. काल परवापर्यंत लग्नातल्या आनंदात असलेल्या रेणूच्या आईवडिलांना आता तणावाने ग्रासले होते. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या लग्नाची सुखद खुमारी अद्याप ओसरली नव्हती. रेणूचे सासरे तिला सोडून गेले. ते म्हणाले, यश लवकरच येईल आणि तुला घेऊन जाईल. तेव्हा रेणूच्या आईने म्हणाली, तिला इथेच राहू द्या, मला आधार मिळेल. त्यानंतर रेणूने तिच्या आईवडिलांना सगळं सांगितले, ज्यामुळे त्यांची चिंता आणखी वाढली. दुसऱ्या दिवशी भाऊ भाऊजयही आले. दीदी जिजाजींनी फोनवरून मानसिक आधार दिला. सगळ्यांनी ठरवले की रेणू आता तिथे परत जाणार नाही. भाऊ हिमाचलला जाऊन 3 दिवस खूप तपास करून आला. नीता दीदीने सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी होती. जिजाजींनी नोएडामध्ये असलेल्या काही मित्रांना यशबद्दल चौकशी करण्यास सांगितले. धक्कादायक सत्य समोर आले. यश तिथे दुसऱ्या कोणाबरोबर नात्यात होता. त्याने ऑफिसमध्ये म्हटले होते की त्याचे रेणूशी लग्न झालेलेच नाही. शिवाय तो दारू सिगारेटचाही शौकीन होता. हे सगळं कळाल्यावर रेणूचे मन पूर्णपणे तुटले. यशच्या या द्विधा व्यक्तिमत्वाबद्दल तिला आधीच काहीच समजले का नाही? हे त्याने विचारपूर्वक रचलेले षडयंत्र होते का? तिने शांतपणे विचार केला. लग्नाआधी जर घरच्यांनी याबद्दल चौकशी केली असती तरी मी त्यावर विश्वास ठेवला नसता. मी विचार केला असता की यश दुसऱ्या जातीचा आहे म्हणून असं बोलत आहेत. खरं म्हणजे प्रेमात विवेक गमावू नये. घरच्यांनी तिचे जखम भरून काढण्यासाठी खूप प्रयत्न केले. कोणी तिला दोष दिला नाही. तिला त्यांच्या आधारामुळे मजबूत बनवले. नीता दिदीची आठवण तिला वारंवार येत राहिली. ती तिची फक्त जेठाणी नव्हती तर एक मोठी बहीण होती. तिने जे दुःख खाऊन तिच्यासाठी केले ते कोण करणार? रेणूने आपल्या आईवडिलांना, भावाला, भाऊजयला नीता दिदीबद्दल सगळे सांगितले आणि त्या मारहाणीचा गुपचूप काढलेला व्हिडिओ दाखवला. सासरे असूनही कोण आपल्या सुनबाईवर हात उचलतो? आता नीता दिदीला वाचवण्यासाठी आपण काहीतरी करायचे ठरवले. आमच्याकडे तो व्हिडिओ होता ज्यामुळे आम्ही नीता दिदीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवू शकत होतो. दुसऱ्या दिवशी आईच्या उपचाराच्या निमित्ताने आम्ही अचानक नोएडाला पोहोचलो. आम्हाला तिथे बघून यश पूर्णपणे बिथरला. त्याची गर्लफ्रेंड तिथे होती. खूप मोठा प्रकार घडला. यशने स्वतःला वाचवण्यासाठी खूप काही सांगितलं. माफी मागत राहिला. त्याच्या आईवडिलांनीही फोनवरून माफी मागून एकदा माफ करून द्यायची विनंती केली. पण आता सगळं सत्य समजल्यावर डोळे मिटण्याचा वाव नव्हता. निर्णय आधीच ठरला होता. स्वतः रेणूला आता त्या नरकात परत जायचे नव्हते. तिने नीता दिदीला मारहाण करतानाचा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ यशला आणि सासू सासऱ्यांना पाठवला. तो व्हिडिओ बघताच त्यांना जबर धक्का बसला. मग रेणूने सांगितले, जर तुम्ही नीता दिदीला पुन्हा कधी त्रास दिला तर मी हा व्हिडिओ पोलिसांकडे देईन. त्यानंतर काय होईल हे वेगळं सांगायला नको. आता आपण शेवटची भेट कोर्टात घेऊ, घटस्फोटाच्या पेपरांवर स्वाक्षरी करण्यासाठी, रेणूने ठामपणे सांगितले. नीता दिदीशी फोनवर बोलणे सुरू राहिले. एके दिवशी नीता दिदीने रेणूला सांगितले की आता सासू सासरे तिच्यासोबत चांगले वागतात, मारहाण करत नाहीत. हे ऐकून रेणू खूप आनंदी झाली. गाडीचा हॉर्न ऐकून तिचे ध्यान भंग पावले. आई वडील आले असावेत. पावसाने आता थोडी विश्रांती घेतली होती. ती पुटपुटली, धन्यवाद नीता दी, आणि दरवाजा उघडून बाहेर गेली. अशा प्रकारे रेणू वाचली. पण समाजात अशा कित्येक रेणूसारख्या मुली आहेत ज्या एखाद्या मुलावर फक्त त्याचे केअरिंग नेचर पाहून प्रेम करतात, न त्याच्याबद्दल पूर्ण माहिती घेता त्याच्याशी लग्न करतात आणि त्यानंतर त्यांचे जीवन नरक बनते. म्हणून याबाबत सतर्क राहा. आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.